अनुग्रह परिहारो चौभ्य कोशवृद्धिकरो दादत्य कोशपद्धातिको वर्जयेते अल्पकोशो हि राजा पौरजनापदीनिव ग्रासते निवेश समकाल यथागताक वा परिहार द्यात निर्वत परिहारण पितेवानुगृहणीयात अकारकर्मांत द्रव्य हस्तिवनव्रज वणिक्य प्रचारण वरी स्थल पशुप्रवण्यपत्तनानि च निवेशयेत सहोदक महायोदक वा स्नेतु बंधयेत अन्योषा वा बंधात वृक्षोपकरणानुग्रह कुर्यात पुण्यस्थान रामनाच वानप्रस्थदन्य प्रव्रजितभाव सुजातदन्य षडन्य समुत्याय कादन्य समायनुबंधो वा नास्य जनपदुमुननिवेशत त्रात राम विरहार्या शालस्यु न गायनवा वादकावा जीवनकुशलिता न कर्मविघ्न कुर्या निराश्रयत्वाद ग्रामाण्यः क्षेत्राभिरत्वाच्च पुरुषाणां कोशविष्ट द्रव्यधान्य सुवृत्ती भरवितीत्य. आता ह्या मजकुरांमधून काय काय तुम्हाला दिसून येतं. एकतर हा श्लोक जो आहे त्याच्यातून तुम्हाला ह्याच्यामध्ये राजा जो आहे तो त्याच्या धनाचं त्याचं व्यय कसं होईल किंवा त्याचं धन जे आहे ते ग्रामीण जनतामध्ये त्याच्या स्वास्थ्यावर आरोग्यावर कसं लावू शकतो किंवा वडील आहेत किंवा त्या संदर्भात नीतींविषयी किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण असं म्हटलं की इथे वृक्ष वगैरे यांचा संदर्भ वगैरे म्हटलेला आहे. आता याच्यामध्ये मी एका फर्स्टच स्टार्ट केलं श्लोकला तर त्याच्यामध्ये असं होतं अनुग्रह परिहारो. आता याच्यामध्ये काय होतं ही अनुग्रह परिहारो ही एक कर संकल्पना आहे. मग त्याच्यामध्ये खजिना जो आहे तो कसा राखायचा त्याचं महत्त्व काय आहे हे कोश वृद्धिलो याच्यामध्ये दिसून येतं की त्याच्यामध्ये सवलती कशा असाव्या माफी कशी असावी कारण अल्प रोको ही राजा परोज्जपदनिवग्रसते असा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे. आणि कल्याण आणि त्याचं समर्थनार्थ जर तुम्ही बघितलं तर मजूर लोकांचा जो आधार आहे किंवा काळजीप्रधान जी गोष्ट आहे तर राजाची भूमिका कशी असली पाहिजे त्यावर जोर देतं. नंतर रस्ते झाडे आहेत तिथे त्यांनी भूमिमार्ग वृक्षापकरणानुग्रह असं म्हटलेलं आहे. पितेवानुग्रणीयता असं म्हटलेलं आहे. तिथे कशा पद्धतीची जर पितासुद्धा म्हणजे पिता जसा करमुक्त राहतो तसं मुलालाही ते करमुक्त जीवन जगता आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पायाभूत सुविधांवरती ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. इवन दो तुम्ही जर बघितलं कोशाविष्ट द्रव्यधान्य हे जे असं मजकूर म्हटलेलं आहे ना या मजकुरात एकंदरीत ग्रामीण किंवा गावाच्या जीवनाची स्थिरता यावी मग जमिनीची समृद्धी आणि त्याची संपत्ती आणि संसाधन यांचा एकूणच वाढ कशी होईल याचा विचारांशी इथे भाग जोडला जातो. मुळात काही पूर्वी अर्थशास्त्र या विभागाला पॉलिटिकल इकॉनॉमिक्स असं म्हटलं जायचं आणि संपूर्ण शाखा ही नंतर
एस्टॅब्लिश झाली, ॲडम स्मिथ वगैरे यांच्यानंतर तुम्हाला दिसून येतं की त्यापर्यंत पॉलिटिकल इकॉनॉमिक्स असं म्हटलं जायचं आणि नंतर ती संकल्पना अर्थशास्त्र या भागात आलेली आहे. आणि जेव्हा चाणक्यसुद्धा लिहितात, म्हणजे कौटिल्य नीती जेव्हा तुम्ही बघताय, अर्थशास्त्र ह्या संदर्भात, नीतिशास्त्र या संदर्भात त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते राजनीतीच्या जवळपास त्यांनी 150 विषयांचं सखोल विवेचन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये अर्थशास्त्र कुठेतरी येताना त्या श्लोकांमधून रिफ्लेक्ट होताना अर्थनीती कशी असली पाहिजे याविषयी त्यांचे व्ह्यूज तुम्हाला दिसून येतील. तर हे जे आहे ना 15 विभागांमधला जो 150 अध्ययनाचा 6000 श्लोक लिहिलेले आहेत. बघा, 150 अध्याय आणि 6000 श्लोक लिहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की फारसं अर्थशास्त्राच्या याच्या संदर्भाच्या ऐवजी राजनीती शास्त्राविषयी तिथे मांडणी आहे. पण जवळजवळ 150 आणि अर्थशास्त्राच्या संदर्भात पण कशा पद्धतीचं वागणूक असली पाहिजे, वर्तणूक असलं पाहिजे याच्या संदर्भात त्यांनी मतं मांडली आहे. म्हणजे शिस्तीविषयी पण कसं आहे ते मांडले. म्हणजे जवळजवळ त्यांचं पहिलं प्रकरणच जे आहे ते डिसिप्लिनवरती आहे, शिस्त कशी असलं पाहिजे. दुसरं जे आहे ती अधिकाऱ्यांच्या कर्तव्याविषयीचं आहे. आणि तिसरं जे आहे ते कायदेविषयक कर्तव्यासंदर्भात आहे. नंतर चौथं जर बघितलं तर ते अर्थशास्त्र विषयांवरती चर्चा केलेल्याचं तुम्हाला दिसतं. 5वं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये राष्ट्राच्या आचारसंहितांविषयी प्रकरण जे आहे ते राष्ट्राच्या आचारसंहितांविषयी, तर 11वं उद्योगांविषयी आहे, 12वं प्रबळ शत्रूंविषयी, तर 13वं चक्क एखादा किल्ला कसा जिंकायचा त्याच्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी असावी या विषयांवरती आहे. 28वं प्रकरण जर तुम्ही बघितलं, म्हणजे हे जे आपण बघतोय ना की 13वं आहे त्याच्यामध्ये व्यूहरचना तर आहे, पण कार्यालयातील हिशोब आणि कामकाज कसा असावा या संदर्भात आहे. 34वं जर आहे ते सुवर्ण व्यवहारांसंदर्भात दिलेलं आहे, त्याच्यावरती चर्चा केली आहे. 37वं जे आहे ते व्यापाऱ्यांवरती देखरेखीसाठीचं आहे. नंतर जकात, उत्पादन शुल्क करात 42वं आणि 43वं अशी प्रकरणं आहेत. आणि मालमत्ता संदर्भाविषयी जर मत असेल तर ते 61 ते 65 या क्रमांकाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला आढळून येतं. तर चाणक्यांचं कौटिल्य नीती, अर्थशास्त्र हे जे वाचतात, तक्षशिलाचे हे प्राध्यापक जे आहेत त्यांनी आपल्या म्हणजे एन्शंट नॉलेजचा ठेवा किती आहे तुमचा, आणि तुम्ही कशा पद्धतीने अर्थशास्त्र हा जर विषय आपण बघितला तर त्या काळात जी लिखाण आणि दुष्काळ, हे बघा याच्यामध्ये दुष्काळ आणि वितरणांविषयी पण लिहिलेलं आहे. म्हणजे बरेचसे विचार, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या काळात कशा पद्धतीने, आणि ही शासन प्रणाली आपल्याला अभ्यासाला मिळते ती कशी आहे, आत्ताची आपली लोकशाही आहे तर त्याच्या विषयामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. ओके, त्या बाबी आणि या वेळेस राज्यव्यवस्था जेव्हा आहे त्या वेळामध्ये असणारी जे बिहेवियर पॅटर्न आहे ते कसं असावं, राजांनी कशा पद्धतीने बिहेवियर करावं, कसं राज्य सांभाळावं. बघा, त्यांनी आणखीन एक महत्त्वाची मांडणी असं त्यांच्या याच्यातून दिसून येते की त्यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल भाष्य केलेलं आहे. त्यांना दंड केला कसा जावा, कामगारांचे हक्क, संरक्षण, मजुरी, कामाचं स्वरूप ह्या विषय मांडलेले आहे. त्याच्यानंतर सरकारला जमिनीचा कर, दंड इत्यादी साठा जो आहे त्याची कशा तऱ्हेने मिळकत मिळते ह्यावर लिहून ठेवलेलं आहे. पूर, दुष्काळ, युद्ध असे जे नैसर्गिक आपत्तींसाठी सरकारने साठवून करून ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिलेला आहे. त्याच्यानंतर कर कसे लादावेत आणि ते गोळा कसे करावेत यांच्याविषयी चर्चा होताना तुम्हाला दिसते. खजिना रिकामा झाला असेल तर तो कसा पुन्हा भरावा, सरकार नोकऱ्यांचे पगार कसे ठरवावेत, नाण्यांचे वजन किती असावं अर्थव्यवस्थेत, आणि राज्यव्यवस्थेचे नियोजन कसं करावं हे आपल्याला अर्थशास्त्रामध्ये बघायला मिळतं.
चाणक्याने सरकारनं नियंत्रण केलेली अर्थव्यवस्थाचं वर्णन केलेलं आहे. कर्जाच्या विविध योजना राबवल्या जाव्यात असं चाणक्यांनी सांगितलं आहे. कर्ज केव्हा, कसं, किती दिलं जा आणि त्यावर व्याज कसं ठरवावं हे पण त्यांनी म्हटलेलं आहे. व्याजाचे त्यांनी 6 प्रकार सांगितलेले आहे. वर्षाला द्यावं व्याज असं त्यांनी म्हटलेलं आहे. जास्त दुप्पटीने दामदुपटीने ते असू नये असंही म्हटलेलं आहे. चक्रवाढ दरानं मागितलं तर मागणीच्या चौपट दंड करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आजारी आणि अज्ञान व्यक्तींवर व्याजाचा बोजा टाकू नये. किती इम्पॉर्टंट थिंग इथे मांडल्याचं तुम्हाला दिसून येतं. बऱ्याच